लोकांनी आपापल्या मनाप्रमाणे ठरवली, अजिबात नाहीये. मला एवढंच सांगायचं, सर्व मंडळी कीर्तन ऐका. तुमच्या भविष्यामध्ये हजारो मुस्लिम समाज आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या भविष्यामध्ये मस्जिद सुद्धा आहे, तुम्ही पाहिलेली. मला इथं असणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधीतरी त्यांच्या मस्जिदवर पिक्चरचं हिंदी गाणं ऐकलं का? द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. त्यांच्या मस्जिदवर तुम्हाला नमाज सोडून दुसरं काही ऐकायला भेटणार नाही. प्रश्नाचं उत्तर द्या. मला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे. मुस्लिम धर्माचे लोक त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही. एक. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर पिक्चरचं हिंदी गाणं लावत नाही. दोन. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही. तीन. जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही. चार. तर इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, 10 दिवस गणपती बाप्पा समोर तुम्हाला पिक्चरचे गाणे लावण्याची परवानगी दिली कोणी? हा पहिला प्रश्न आहे माझा. कीर्तन संपलंय. कीर्तन संपल्यानंतर एखाद्या माणसाने मला आता महाराज चला ना चहा घ्यायला आमच्या घरी, आणि मी जर चहा घ्यायला तुमच्या घरी आलो, चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुमच्या बेडरूममध्ये गेलो, तुम्ही काय विचार करसाल? तुम्ही एवढाच विचार करसाल की या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज पण वागण्याची अक्कल. कारण मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते. हा तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे. मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते. हा तुमच्या घराचा नियम आहे. मग इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते. हा जसा तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे, तसं हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना, हिंदू देवतेची आराधना करत असताना काहीतरी परंपरा, काहीतरी नियमावली हिंदू धर्मानं सुद्धा घातली असेल. मी तुम्हाला सांगू का गड्यांनो, सगळ्यात अभागी देव जर कोण असेल तर गणपती बाप्पा आहे. बरोबर जीव. याचं कारण सांगू, जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते, जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते, ह्या गणपती बाप्पाला 10 दिवसात ते चौकात बसून ऐकावं लागतं. जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते तो गणपती बाप्पा मोठे कान मस्त वजनात बसून ऐकतो. अरे गणपती बाप्पाची स्थापना कशासाठी? लोकमान्य टिळकांनी गणपती बाप्पाची स्थापना का म्हणून केली? लक्ष देऊन ऐका. लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये गणपतीची स्थापना पहिल्यांदा का केली? लोकमान्य टिळकांना माहीत होतं, एक गाव एक गणपती, गणपतीची स्थापना केली तर माझा सर्व हिंदू समाज एकत्रित येईल. काही सर्व हिंदू समाज एकत्रित येईल, चांगल्या विचाराची देवाणघेवाण होईल. लोकमान्य टिळकांना जर माहीत असतं की गणपती बसून पुढं दारू पिणार आहेत, गणपती बसून पुढं लोक तमाशातल्या महिला नाचवणार आहे, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, लोकमान्य टिळकांनी जीवनामध्ये ही चुकी कधीच केली नसती. सगळ्यात दुर्भाग्य आपल्या हिंदू धर्माचं आहे. मला तर वाईट वाटतं. हे बघा, हिंदू धर्माची विटंबना जेवढी आपल्या लोकांनी केली तेवढी दुसऱ्या लोकांनी नाही केली रे. 100% 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. अल्लाह या शब्दाचा फोटो नाहीये, अल्लाह या नावाचा पुतळा नाहीये, अल्लाह या नावाची मूर्ती नाहीये. एका भीतीकडे पाहून मुस्लिम धर्मातले लोक नमाज पडतात, तरी 100%पैकी 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. आपल्या प्रभू रामचंद्राचं जगातलं सगळ्यात सुंदर मंदिर झालं तरी 50% हिंदूंना प्रभू रामचंद्राचं अस्तित्व मान्य नाहीये. मी तर भगवंताच्या दर्शनाला गेलो की देवाला एवढंच सांगतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. क्या बात. हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. इथं जेवढे काही मंडळी आलेले प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. मला त्या मोबाईलमध्ये एक क्लिप अशी दाखवा की एखाद्या मुस्लिम धर्माच्या माणसाने कधी अल्लाच्या चुकीचं विधान केलं, हे काही सापडणार नाही. एखाद्या ख्रिश्चन समाजाच्या माणसाने येशू ख्रिस्ताच्या विषयी कधी चुकीचं विधान केलं, अजिबात सापडणार नाही. एखाद्या बौद्ध धर्मातल्या माणसाने गौतम बुद्धांविषयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी चुकीचं विधान केलं, सापडणार नाही. मी आपल्या हिंदू लोकांच्या लाखानं क्लिपात तुम्हाला दाखवू शकतो की त्यांनी छत्रपतीविषयी बोलले, कोणी मा जिजाबाई साहेबांविषयी बोलले, कोणी धर्मवीर संभाजीराजांविषयी बोलले, कोणी प्रभू रामचंद्राविषयी बोलले, कोणी सीताई साहेबाविषयी बोललं. म्हणून खरं सांगू का, धर्माला देशाला भीती वाईट लोकांपासून नाहीये महाराज. धर्माला भीती आपल्या देशात राहून आपल्या धर्माच्या विरोधातल्या लोकांपासून आहे. विधान